गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या घटनांनी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच गणपती बाप्पाचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये अत्याचाराची एक संतापजनक घटना समोर आली आहे. रक्षकच भक्षक बनल्याचे संतापजनक घटना पेण तालुक्यात घडली आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ग्रामीण भागातील 62 वर्षीय पोलीस पाटलावर असणाऱ्या रमेश पाटील याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिचे शारीरिक शोषण केल्याची वडखळ विभागात घटना घडली आहे. या घटनेने पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेण तालुक्यातील डोलवी येथील रमेश अंबाजी पाटील यांनी आपल्या जिवलग मित्राच्या 14 वर्षीय मुलीवर सतत 2 वर्षे अत्याचार केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. मित्रानेच मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने वडखळ परिसरात आता खळबळ माजली आहे. रमेश अंबाजी पाटील यांनी आपल्या मैत्रीचा व ओळखीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीचा स्पर्श करून तिला अश्लील चाळे केलेत. तसेच मुलीच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन 2022 पासून ऑक्टोबर 2024 पर्यंत तिला बोरी, कार्ला व लोणावळा या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत. सदर प्रकरण अल्पवयीन मुलीच्या आईला समजताच तिने वडखळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या संदर्भात वडखळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 64(2) IM 65(1) 74 75(1) 4 79 351 2 बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.